आणि आतापर्यंतच्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर साल्हेर किल्ला इथं नियोजन कार्यक्रमाचं करण्यात आलंय, तर जरांगे पाटील सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाण्याची शक्यता। तुम्ही 3 वेळा आमचं आरक्षण मिळवून दिलं नाही, आता काही झालं तर मंडल आयोगाला चॅलेंज करणारच, जरांगे पाटलांचा ओबीसी नेते आणि भुजबळांना इशारा। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार, मंत्री छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करणार। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला विरोध केल्यानं मराठा मोर्चा आक्रमक। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर, संध्याकाळी 6 वाजता कोळसेवाडी शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, पोलीस क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार। संजय राठोड यांना कालही विरोध आणि आजही विरोध, राठोडांच्या लोकसभा उमेदवारीवर प्रश्नावर वाघ यांचीही प्रतिक्रिया, तर संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनंच क्लीन चिट दिली असल्याचंही वक्तव्य। वेळेला त्याला मंत्री केलं त्यावेळेला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली होती, माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत हा विषय नाही। माझा विरोध तेव्हाही होता आणि माझा विरोधाच्या पुढेही असेल। राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये दुपारी ही सुनावणी पार पडणार। मवियाकडून राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शाहू महाराजांच्या नावाचा विचार, 2 फेब्रुवारीपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल, राजकारणात नव्या चर्चांना उधाण।